नमस्कार, मी संदीप देसाई. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करणार आहोत वेगवान घडामोडींना. भाजपची 36 उमेदवारांची यादी रात्री उशिरा जाहीर झाली. यामध्ये आंध्र प्रदेश, आसाम, महाराष्ट्र, ओडिशा यातील उमेदवारांचा समावेश आहे. यानंतर भाजपची 51 उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे. 22 आंध्र प्रदेशच्या उमेदवारांचा समावेश असून मेघालयातील एकाची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. भाजपने महाराष्ट्रातील 6 उमेदवारांची नावे जाहीर केली असून पुण्यातून गिरीश बापट आणि बारामतीतून कांचन राहुल कुल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर काँग्रेसने भिवंडीतून सुरेश टावरे यांना उमेदवारी दिली आहे. नांदेडमधून प्रताप चिखलीकर, जळगावमधून स्मिता उदय वाघ, दिंडोरीतून डॉक्टर भारती पवार, सोलापूरमधून जय सिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बारामतीमधून कुणाला भाजप उमेदवारी देणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. भाजप ही जागा स्वतः लढवणार की महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला देणार याबाबत उत्सुकता ताणली गेली होती. मात्र भाजपने राष्ट्रीय समाज पार्टीचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी देऊन सर्व चर्चांना पूर्णविराम दिलाय. त्यामुळे सुप्रिया सुळे यांची थेट लढत कांचन कुल यांच्यासोबत होणार आहे. काँग्रेसने 35 उमेदवारांची यादी जाहीर केली असून त्यामध्ये महाराष्ट्रातील 5 उमेदवारांचा समावेश आहे. काँग्रेसने चंद्रपूरमधून विनायक बांगडे, जालन्यातून विलास आवताडे आणि औरंगाबादमधून सुभाष भांबड, भिवंडीतून सुरेश टावरे आणि लातूरमधून मच्छिंद्र कामत यांना उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसने उत्तर प्रदेश प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांना फतेहपूर सिक्रीमधून तर रेणुका चौधरी यांना तेलंगणाच्या खम्मममधून उमेदवारी दिली आहे. तर भाजपने संबित पात्रा यांना ओडिशाच्या पुरीमधून उमेदवारी दिली आहे. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह काही मित्रपक्ष आघाडी करण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. तर ही काँग्रेस प्रमुख नेत्यांबाबत उमेदवार असतील की नाही याबाबत मतदारसंघात कोणताही स्पष्टीकरण अजून झालेलं नाहीये. राष्ट्रवादीकडून संजय शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बारामतीत स्वतः शरद पवार यांनी संजय शिंदे उमेदवारी जाहीर केलेली आहे. माझ्यापेक्षा जास्त मतांनी संजय शिंदे निवडून द्या असं आवाहन सुद्धा शरद पवारांनी केलंय. अडचणीच्या काळामध्ये पवारांनी आपल्याला आशीर्वादच दिलेत. आपलेही विचार कायम शरद पवारांप्रमाणेच होते असं वक्तव्य संजय शिंदे यांनी प्रवेशादरम्यान केलेलं आहे. दरम्यान आपण राष्ट्रवादीमध्ये पवार साहेबांच्या प्रेमापोटी आल्याचंही संजय शिंदे म्हणाले. तर इतर पक्षात गेलेला कोणताही उमेदवार लोकहितासाठी गेला नसल्याचंही ते म्हणाले. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा मुलगा रोहन देशमुख यांना भाजप माढ्यातून उमेदवारी देण्याची शक्यता आहे. रोहन देशमुख हे लोकमंगल मल्टी स्टेट कोऑपरेटिव्हचे चेअरमन आहेत. ते संजय काकडे यांचे जावई आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे संजय काकडे यांचं बंड थंड झाल्याचं मानलं जात आहे. तर उस्मानाबादमधून राष्ट्रवादी काँग्रेसने राणा जगजितसिंह पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राणा जगजितसिंह हे पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव आहेत. तर त्यांच्या विरोधात शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर हे उमेदवार आहेत. गेली अनेक वर्ष पद्मसिंह पाटील आणि निंबाळकर यांच्यात राजकीय संघर्ष आहे. शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली 21 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. हिंगोली, उस्मानाबाद आणि हातकणंगले या 3 ठिकाणी फक्त नवीन उमेदवार देण्यात आले. तर पालघरमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे तिथे उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाहीये. साताऱ्याच्या जागेबाबतही अजून निर्णय झालेला नाहीये. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील माने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. धैर्यशील माने हे खासदार निवेदिता माने यांचे चिरंजीव आहेत. 2018 साली निवेदिता माने आणि धैर्यशील माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. भाजप स्वीकृत खासदार संजय काकडेंची नाराजी दूर करण्यात अखेर भाजपला यश आलंय. गेल्या अनेक दिवसांपासून संजय काकडे पुण्यातून तिकीट मिळवण्यासाठी आग्रही आहेत. मात्र संजय काकडेंना पश्चिम महाराष्ट्राची मोठी जबाबदारी देण्यात आल्याचं कसं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी पुन्हा एकदा यशस्वी झाल्याचं पाहायला मिळत आहे. सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील शिर्डीमधून शिवसेनेला मदत करणार असल्याचं कळतंय. सेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी तसा दावा केलाय. 2 दिवसांपूर्वी विखे पाटील यांची भेट घेतल्याचंही लोखंडे यांनी स्पष्ट केलंय. मावळ लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार आणि शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे हे अचानकपणे एकमेकांसमोर उभे ठाकले होते. देहूतील तुकाराम बीजोत्सव सोहळ्यात हे दोन्ही उमेदवार आले होते. मात्र त्यांनी एकमेकांशी बोलण्याचंही टाळलं. राष्ट्रवादीचे नेता भारती पवार यांनीही भाजपचा झेंडा हाती घेतलाय. मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा भाजप प्रवेश झालाय. त्यांना दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची चर्चा आहे.
निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू झालंय। काँग्रेस नेते आणि माजी विरोधी पक्षनेते प्रवीण छेडांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। मुख्यमंत्र्यांच्या हजेरीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। यावेळी भाजप खासदार संजय काकडे हजर होते, त्यामुळे प्रवीण छेडांना नेमकी कोणती जबाबदारी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर भारती पवारांच्या संभाव्य उमेदवारीमुळे भाजपचे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण नाराज झालेत। मला डावलून जर भारती पाटील यांना उमेदवारी देण्यात आली असेल तर तो माझ्यावर अन्याय असेल असंही हरिश्चंद्र चव्हाण म्हणाले। सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजे भोसले विरुद्ध नरेंद्र पाटील असा सामना रंगण्याची शक्यता आहे, कारण साताऱ्यासाठी युतीकडून माथाडी नेते नरेंद्र पाटील यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। नरेंद्र पाटील यांनी काल मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेत शिवसेनेत प्रवेश केला। सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघातून काँग्रेसकडून नवीनचंद्र बांदिवडेकर यांचा पत्ता कट करून रमेश कीर यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे। सनातन संस्थेशी संबंध असल्यानं नवीनचंद्र बांदिवडेकर यांच्या उमेदवारीनं नवा वाद निर्माण झालाय। त्यानंतर काँग्रेसनं निष्ठावान कार्यकर्ते रमेश कीर यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळते। बुलढाणा लोकसभेसाठी पहिला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बळीराम शिरस्कार यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे। बुलढाणा लोकसभा मतदारसंघातला हा पहिलाच अर्ज आहे। शरद पवार यांनी बाळासाहेब विखेंवर टीका केली म्हणून सुजय विखे भाजपात गेले हे चुकीचं आहे। सुजय विखे 3 महिन्यांपासून भाजपमध्ये जाण्याची तयारी करत असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीच्या अंकुश ठाकरेंनी केलाय। यावेळी बोलताना त्यांनी ही लढाई आघाडी विरुद्ध युती असल्याचं म्हटलंय। छत्रपती संभाजी मालिका संपल्यावर अभिनय क्षेत्राला रामराम करून आपला संपूर्ण वेळ लोकसेवेसाठी देणार असल्याचं डॉक्टर अमोल कोल्हेंनी स्पष्ट केलंय। ते न्यूजरूम चर्चेमध्ये बोलत होते। डॉक्टर अमोल कोल्हेंना राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिरूर मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करण्यात आली। बिनधास्त वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध असलेले साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी एक संतापजनक वक्तव्य केलं। एका तरुणीनं छेडछाड करणाऱ्या तरुणांबद्दल गारानं मांडल्यावर उदयनराजेंनी पोरं मुलींची छेड काढणार नाही तर कोण काढणार असं त्या तरुणीला ऐकवलं। प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष चारुलता टोकस यांनी वर्धा लोकसभा मतदारसंघाकरिता उमेदवारी अर्ज दाखल केलाय। काँग्रेस कार्यालयातून रॅली काढत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। भाजपने आपल्या लोकसभेच्या पहिल्या उमेदवारांची यादी जाहीर केली। यामध्ये धुळे लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षश्रेष्ठींनी पुन्हा एकदा उमेदवारी देऊन आपल्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचे आभार भामरे यांनी मानले। वंचित बहुजन आघाडीने राज्यभर लोकसभा मतदारसंघात आपले उमेदवार जाहीर केल्यानंतर जळगाव आणि रावेर मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचाराच्या तयारीने जोर पकडलेला आहे। जळगावात बहुजन वंचित आघाडीचा सत्ता संपादन महामेळावा पार पडला। प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषदेस आयोजित केली होती। वंचित बहुजन आघाडीने अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून सुधाकर आव्हाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आव्हाड यांचं नाव जाहीर केलंय। यासाठी गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे डॉक्टर नामदेव उसेंडी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। डॉक्टर नामदेव उसेंडी यांना पक्षाने उमेदवारी दिली असून शक्ती प्रदर्शन करत त्यांनी गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात रॅलीद्वारे उमेदवारी अर्ज दाखल केला। बुलढाणा लोकसभेसाठी पहिला उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे। वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बळीराम शिरस्कार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। संरक्षण राज्यमंत्री आणि भाजपचे धुळ्यातले भाजपचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांनी देखील आमदार गोटेंविरोधात जाहीरपणे मैदानात उतरले आहेत। नेहमीच मवाळ आणि संयमी भूमिकेत राहणाऱ्या मंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी आमदार गोटेंवर उपरोधात्मक कडवट टीका केली आहे। यवतमाळच्या वाशिम लोकसभा मतदारसंघात शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील वैशाली येडे यांना प्रहारने उमेदवारी दिलेली आहे। येत्या 25 तारखेला त्या आपला अर्ज दाखल करणार आहेत। त्याआधी देशी दारूच्या दुकानापुढे दूध वाटप करून आणि रक्तदान करून प्रचाराला सुरुवात करणार असल्याचं वैशाली येडे यांनी स्पष्ट केलं। नागपूरच्या रामटेकसाठी मुकुल वासनिक यांचे समर्थक आक्रमक झालेत। मुकुल वासनिक यांना रामटेक लोकसभेच्या रिंगणात उतरवावं अशी मागणी मुकुल वासनिक यांच्या समर्थकांनी केली आहे। याच मागणीसाठी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना पत्रही लिहिलं आहे। शिवसेनेची 21 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली। यामध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून प्रतापराव जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। 2 वेळा खासदार म्हणून निवडून गेल्यावर आता तिसऱ्यांदा त्यांना ही लोकसभेची पुढची संधी मिळाली आहे।
काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा यांनी पुलवामा संदर्भात केलेल्या वक्तव्याचा स्वपक्षातीलच नेत्यांना निषेध करावा लागतोय, तर कर्नाटकातले भाजप नेते येडियुरप्पा यांच्या डायरीवर बोलतानाच्या खोट्या पत्रकार परिषदा घेऊन काही फायदा होणार नसल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय. शिरूर लोकसभेचा युतीचा उमेदवार म्हणून शिवाजीराव आढळराव यांचं नाव जाहीर होताच भाजप संलग्न आमदार महेश लांडेंनी आपल्या समर्थक नगरसेवकांची तातडीची बैठक बोलावली आहे. आढळरावांविरोधात बंडाचं निशाण फडकवत उमेदवार जाहीर झाला असला तरीही त्याचा प्रचार करायचा की नाही हे पालकमंत्र्यांशी बोलून ठरवणार असल्याचं सुद्धा लांडे म्हणाले. पालघरमध्ये सेना भाजपच्या मेळाव्यामध्ये बोलताना मुख्यमंत्र्यांनी पालघरवासियांना जेवढी घरं लागतील तेवढी देऊ असं आश्वासन दिलंय. शिवाय सर्व उमेदवारांची स्टॅम्प पेपरवर गॅरंटी घेत असल्याचं म्हणत उमेदवारांवर विश्वास दर्शवलाय. लोकसभेची निवडणूक लागली असताना पालघर नगर परिषद निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री येतात, म्हणजेच विकासासाठी. मुख्यमंत्री म्हणतात आपण एकत्र येऊन ही निवडणूक जिंकली पाहिजे असल्याचं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलंय. काँग्रेस आणि भ्रष्टवादी काँग्रेस अशी टीकाही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केली आहे. साताऱ्यातील सोसेकर परिसरामध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला या योजनेअंतर्गत महिलांना मोफत वाटण्यात येणाऱ्या गॅस शेगडीवर पंतप्रधान मोदींचं छायाचित्र होतं. याबाबत अज्ञात व्यक्तीने मेलद्वारे तक्रार केली. हा सर्व प्रकार आचारसंहिता भंग करणारा असल्यामुळे सर्व साहित्य जप्त करून याबाबत तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. सोलापुरात मोठ्या प्रमाणावर दुष्काळी परिस्थिती आहे. नदीकाठच्या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे. उजनी शेजारील गाव भागामध्ये दहिगाव योजना आणि त्याचबरोबर सीनामाढा बोगदा, मुख्य कालवा, शिरपूर योजना व भीमा नदीतून पाणी मोठ्या प्रमाणावर द्यावं लागलंय आणि त्यामुळे उजनीचा साठा कमी झालाय. नांदेडमध्ये मुदखेड इथं गोमांस पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला जमावाने पिटाळून लावल्याची घटना घडली आहे. मुदखेड इथं अदैव कत्तलखाना सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाईसाठी गेलेल्या नारायण शिंदे यांना रहिवाशांनी मज्जाव करत शिवीगाळ केली. मुंबई इथं मंत्रालयात सहसचिव पदावर काम करणाऱ्या विजयकुमार भागवत पवार यांनी पत्नीवर गोळीबार करून गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नीसोबत झालेल्या वादामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. पिंपरी चिंचवडमधील हिंजवडी मारुंजी रोडवर असलेल्या भंगार गोडाऊनला भीषण आग लागली. संध्याकाळी 4:30च्या सुमारास ही आग लागली. या आगीमध्ये गोडाऊनमधील मालाचं मोठं नुकसान झालं. वाशिम जिल्ह्यातल्या भूर इथं घरगुती गॅस सिलेंडरच्या स्फोटात 2 घरं जळून खाक झाली आहेत. सुदैवानं जीवितहानी झालेली नाही आहे, मात्र या आगीमध्ये 2 बैल होरपळले. शिवजयंती उत्सव तिथीप्रमाणे आज जगभरात साजरा होतोय. किल्ले रायगड आणि शिवजन्मस्थळ शिवनेरीवर मोठ्या संख्येनं शिवभक्त उपस्थित आहेत. राज्यातही शिवसेनेनं अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. किल्ले शिवनेरीवर तिथीनुसार शिवजयंती साजरी होणार आहे. या निमित्तानं पूर्वसंध्येला जुन्नर इथल्या सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेच्या कार्यकर्त्यांनी किल्ले शिवनेरीवर दीप प्रज्वलित केले. वाशिममधल्या पारडी एकबुर्ती गावामध्ये अवैधरित्या होत असलेली दारू विक्री बंद व्हावी यासाठी इथल्या महिला आक्रमक झाल्यात. बचत गटांच्या महिलांनी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये यात निवेदन दिलं होतं. दारू बंद न केल्यास संपूर्ण गावातील महिला उपोषण करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेल्या पशुवैद्यकीय महाविद्यालयातील संप अखेर मागे घेण्यात आलेला आहे. पदोन्नती संदर्भातील राज्य सरकारच्या निर्णयाला मॅटने स्थगिती दिल्यानं आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान न्यूज 18 लोकमतच्या पाठपुराव्याबद्दल विद्यार्थ्यांनी आभार मानले. संत तुकाराम महाराजांचा 371वा बीज सोहळा देहू नगरीमध्ये रंगला. राज्याच्या विविध भागातून दिंड्या आणि हजारो वारकरी या निमित्तानं देहूमध्ये दाखल झाले. सांगलीमधील मिरजेतल्या गोसावी समाजाकडून अनोखी होळी खेळली जाते. यावेळी सर्व महिला आपल्या नवऱ्याला काठीने मारतात. होळीच्या निमित्तानं गोसावी समाजात अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. हा खेळ पाहण्यासाठी गावकरी मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात.